तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश व्लॉग्स. मित्रांनो, आय होप की तुम्ही पहिला पार्ट म्हणजे शिमग्याचा पहिला ब्लॉग तुम्ही नक्की बघितला असाल, आणि जर बघितला नसाल तर लवकर जाऊन चेक करा, कारण का खूप मजा आहे, खूप धमाल आहे आणि पोरांना खूप मारलं, एवढं मारलं की साल्टे गेल्यातच अक्षरशः. एवढं मारलंय तर ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग, आज मोठी होळी आहे आणि मी माझ्या गावातली मोठी तुम्हाला सगळ्यांसोबत एक्सप्लोर करणार आहे, कारण का मला माझं गाव नेहमीच एक्सप्लोर करायला खूप जास्त आवडतो. सो त्यामुळे एक पुढच्या 5 मिनिटात मोठी होळी लागणार आहे, ते पण जोगवाडीतली, जिथे सगळ्यात पहिली होळी लागते. आणि तिथं होळी लागल्याच्या नंतर बाकीच्या ज्या तळ्यागावातल्या आमच्या होळ्या त्या सगळ्या लागतात. तर चला होळीला जाऊया, कारण का आधीच खूप लेट झाला, मला फक्त 5 मिनिटं आले आणि इथं घरातून जवळच आहे. सो त्यामुळे तर चला जाऊया आणि तिकडे जाऊन भेटूया. लेट्स गो. तर मित्रांनो, मी आता आलो आहे जोगवाडीमध्ये. म्हणजे मी बोलल्यासारखी जोगवाडीमधली ही होळी आहे, ही मानाची असते. आणि बघू शकता किती गर्दी आहे, कारण का प्रत्येक जण या आपल्या जोगवाडीच्या होळीला पाया पडायला येतं आणि खूप उत्तम असं दर्शन होतं. आणि बघू शकता किती मोठी होळी आहे, आणि मानाची होळी म्हणल्यावर ही पहिली होळी लागते, त्यानंतर बाकीच्या सगळ्या होळ्या लागतात. चला तर चला मित्रांनो, आता आम्ही आलोय इथे आपली बाजारपेठेची होळी लागते, म्हणजे शिंपी समाजाची आणि वाणी समाजाची. आता इथे पूजा चालू आहे. मला मी बोललो की जशी जोगवाडची पहिली होळी लागते, त्यानंतर मग बाकीच्या इतर सगळ्या होळ्या लागतात. आणि आता सगळी बरीचशी आपली मंडळी आहे जी वरती जोगवाडला जाते पाया पडायला दर्शनासाठी. आता ती सगळी मंडळी इथे आले. आणि जास्ती मला माहिती नाही, मी ब्लॉग शूट करतोय, कारण का फर्स्ट टाइम हा ब्लॉग शूट करतोय मी, त्यामुळे. तर मित्रांनो, तुम्हाला आता वाटत असेल की सगळीजण होळीच्या आजूबाजूला काय करतात. ते बघा, सगळीजण नारळ पडतात, कारण का जशी होळी महत्त्वाची आहे तसा होळीतला नारळ आणि जो प्रसाद असतो तो सुद्धा महत्त्वाचा आहे. सगळीकडं हे बघा नारळ पडतात. हे बघा ते रे की महेंद्रा का दाखवा, जरा नारळ दाखवा. असा पेट्टा नारळ काढला बघा महेंद्रा काने. शाबाश, 2-2 नारळ काढले, वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकले डायरेक्ट. हे बघा सगळीजण नारळच्या मागे आहेत. हात भाजला तरी झालं, नारळ काढला पाहिजे. ओ काका, हो आपले खजूर कुठचे आहे तो? अबुधाबीची खजूर आहे. नाद नाही कर तुम्ही पण बेकार आहात. Few moments later. तर मित्रांनो, आता डिरेक्टली तळ्यावरून तळेगावला आलो आहे होळी बघण्यासाठी स्पेशल, कारण का इथल्या तळेगावच्या होळीमध्ये संघर्ष असतो. हे बघा फटाक्यांची आतिषबाजी आणि पब्लिक पण फुल एकदम खतरनाक आहे. देतो म्हणजे प्रसाद देतो. हे बघू शकता बघा, आता संकल्सूर पाळालाय. हा बघा दिली चपटी बघा, चापटला बघा, बघा नाच काढला म्हणून कसा चापटला. आणि ही मजा असते कोकणामध्ये. आणि हे आमच्या कोकणामधलं बोलतात ना, आम्हाला देवाने दिलेली देण आहे की ज्यावेळी आमची होळी लागते, नारळ काढला जातो, त्या टायमाला अशी सगळी गंमत मजा असते. आणि अख्खी गाव एकत्र आहे. आणि या गावात मलाच ब्लॉग बनवायला भेटते, सगळ्यात माझं बोलतात ना खूप नशीब आहे. आपला शंकरसूर सुद्धा इकडंच आहे. हे संचित एकदा घुस, जा वरती जा, डायरेक्ट घुसो, सगळ्यांना पटकव, वाजव जा घुस. ह्यांच्यातून सुरुवात कर. तेव्हा तिकडे तेव्हा पळाले.
काहीच बेकार मारलाय बेकार. रक्त आता आटला आला अरे प्रसाद भेटल्याशिवाय काय आहे. आपण जिथं आतो त्या साईडला आपल्याला आपले युट्यूबचे फॅमिली मेंबर भेटतात. यावेळी आपल्या दादाने सांगितलं या 2 छोट्यांना त्यांच्या आपल्या ब्लॉग मध्ये घ्यायला, कारण की हे दोघं सुद्धा ब्लॉग बांधतात. काय कसं वाटतंय? मस्त वाटतंय. व्हिडिओ बघतो माझ्या. हो त्यांना सांग सबस्क्राईब करायला. असं करा यस काही सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम राहू दे. कारण का जेव्हा हे अशी लहान मुलं मला भेटतात, कारण काही लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, तर त्यामुळे आम्हाला भारी वाटतं. आता थोडा घाबरलाय पण काय विषय नाही, दादा असंच सपोर्ट राहू दे. यस बघा काहीच नारळ घेऊन डायरेक्ट बाईक पळाला स्टेडियमच्या बाहेर. त्यांना आता फटके बसले म्हणजे जरा शांत आहेत, पण ठीक आहे. जे मला कंटेंट मध्ये पाहिजे होतं ते खरं तर भेटलंय मला. न सांगता यांना सगळ्यांना चोपले मजबूत. याच्यावर तुम्ही मान दाखवा एकदा. हे बघा याच्या मानवर आता फोडे आले, इथं समोर पण मारलाय. अजून कोण भेटले होता रे? सोम कुठे सोम? हा बघा भेटलाय बाबा बी दाखव. हा बघा हे बघा ओळ उठले, काही मजबूत ओळ उठले. आता तुला बाकी आहे बघ. आपण वन साइड आहे, किती पण लाव ताकद बघायची आहे तुला. बघा शिमग्याचे डाग, बघा शिमग्याचे डाग. साखरपाणीच्या नाकावर शिमग्याचे डाग. पांड्या नेक्स्ट टाइम पांड्या मार खाल्ला पांड्या 100%. नवीन मेंबर आहे आबा. प्रसाद दे बिचारा मुंबईवरून आलाय. जोरात दे बस. जिंकलास. Few moments later. मित्रांनो आता तळेगाववरून डिरेक्टली मी तळ्यात आलोय आणि आता तळ्यावरून मी आता इथं आपल्या सुतराईमध्ये आलोय. आणि तुम्ही ह्याच्या आधीची जी आता क्लिप बघितली जिथे भावला नाचत होते, तिची एक तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो की आपण ते पोदरे म्हणून आपण ज्या ह्याच्यात ओरडतो, आपल्या होळीमध्ये आपण जेव्हा ओरडतो, तो त्याचाच तो भावला आहे. आणि तो भावलेला आता ते वाजवत गाजवत नेतात. त्याच्यानंतर तो होळीमध्ये नेऊन त्याला फेऱ्या मारतात आजूबाजूला आणि नंतर होळीमध्ये नेऊन तो पेटून टाकतात. अशी छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला तळ्यामधून समजते. आणि किती वर्ष झालं तरी चालते.
तरी झाले वाटतं 25 वर्ष आली. बापरे, 25 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. आणि किती वाजता निघतो तरी? तरी 11 वाजता चालू होते. 11 वाजता चालू होतो. आणि आता ह्याला कडे तिकडे नेणार होळीवर. होलीवर नाही. आणि काय करणार पुढे? काय नाही चालणार तरी. हा, नाचून जाळून टाकणार. म्हणजे ते काय आहे नक्की? पोद्या बोलतात ना तो. हा, पोद्या बोलतात तो प्रकार आहे. हा. तर त्याला असं नाचवून येतं. भावला बनवतो आम्ही हा, आणि दलित करतो. ओके, थँक्यू सो मच. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. Big thank you for being here.